मुंबादेवी परिसरात आढळलेली बेवारस बॅग ही रिकामी करण्यात आली आहे। मुंबादेवीच्या खतार गल्ली परिसरात ही बॅग आढळलेली होती। पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगेची तपासणी झाली आहे। बॅगेमध्ये काही आढळलं नसून बॅग रिकामी असल्याची माहिती आहे। अज्ञात इसमानं बॅग ठेवल्याची माहिती होती। पोलिसांकडून शोध सुरू झालाय। मुंबादेवी परिसरामध्ये ही बेवारस बॅग आढळलेली होती आणि मात्र त्या आता बॅगमध्ये काही नसल्याचं स्पष्ट झालंय। बॅग ही रिकामी असल्याची माहिती आता प्राप्त होते। मात्र पोलीस या सगळ्याचा तपास करतायत। अज्ञात इसमानं ही बॅग ठेवल्याची माहिती आहे। पोलिसांकडून याचा शोध सुरू झालेला आहे। मुंबादेवीच्या खतार गल्ली परिसरामध्ये ही बॅग आढळलेली होती। त्यानंतर पोलिसांनी ही बॅग रिकामी असल्याचं सांगितलेलं आहे। मात्र त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मुंबादेवी परिसरातील खत्तर गल्ली आहे आणि या खत्तर गल्लीमध्ये बेवारस बॅग आढळल्याने भीतीचं वातावरण पसरलेलं। सध्या मी याच खत्तर गल्लीमध्ये उभी आहे। आपण जर पाहिलं तर इथेच ही बॅग सापडली होती, आढळली होती आणि बॅग आढळल्यानंतर आजूबाजूचे जे नागरिक आहेत किंवा परिसरात राहणारे नागरिक जे आहेत त्यांनी ताबडतोब पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं। त्यानंतर घटनास्थळी ताबडतोब पोलीस तात्काळ दाखल झाले आणि बॉम्ब शोध पथक देखील इथे दाखल झालं। मात्र या परिसरात सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्यात आली होती। आता सध्या जर आपण पाहिलं तर शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे जी बेवारस बॅग होती ती याच ठिकाणी पाहायला मिळत होती। बॅगेची तपासणी सुरू केली। संशयास्पद कोणती वस्तू या बॅगेत आढळून आली नाही। नागरिकांना पोलिसांनी तातडीने आव्हान देखील केलं होतं की बॅगेपासून सतर्क, सावधान राहा, दूर राहा। मात्र मुंबादेवीचा जो परिसर आहे तो प्रसिद्ध परिसर आहे आणि याच खत्तर गल्लीमध्ये ही बेवारस बॅग आढळून आल्याने भीतीचं वातावरण पसरलं होतं। मात्र पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आणि या बॅगेमध्ये कुठल्याही प्रकारची काही संशयित वस्तू आढळून आलेली नाही। ही बॅग जी होती ती अज्ञात इसमाने बॅग इथे ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर या खत्तर गल्लीमध्ये कुठल्याही प्रकारचं सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत नाही। सध्या इथे शांततेचं वातावरण पाहायला मिळते, कारण ही जी बेवारस बॅग होती ती अज्ञात इसमाने ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।